नमस्कार, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की बॅक साईडला हुकलूक पट्टी कशा पद्धतीनं जोडायची, तेही खूप छान, खूप सोपी आणि फिनिशिंग सहित आज आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत. तर बऱ्याच वेळा आपण फ्रंट साईडला आपली हुकलूक पट्टी कशा पद्धतीनं जोडायचं हे मी दाखवलं होतं, पण बॅक साईडला कशा पद्धतीनं जोडायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तेही दोन प्रकारे आपण जोडू शकतो. एक तर सुरुवातीला आपण अस्तर जोडून मध्ये कट करून अगोदर हुकलूक पट्टी तयार करू शकतो आणि नंतर मग गोटला म्हणजे गळ्याला आपण फिनिशिंग पट्टी लावू शकतो आणि पाठीला पट्टी लावू शकतो. आणि दुसरी पद्धत म्हणजे अगोदर सगळं तयार करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता, आता हे मी गळा वगैरे तयार करून घेतलेला आहे, पाठीची पट्टी जोडून घेतलेली आहे पाठीमागच्या साईडला, दोन्ही साईडला, आणि मग मध्ये मी कट करून घेतलेला आहे. तसं पण तुम्ही करू शकता. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही पाठीची म्हणजे पाठीला हुकलूक पट्टी जोडू शकता. तर आता इथे बघू शकता तुम्ही हे जे बारीक बारीक मणी लावलेले आहेत, तर त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं, ह्याच्यामुळे सुई खराब होती किंवा सुई तुटती. त्यामुळे एवढ्याच भागातली मी पूर्ण असे जे स्टोन आहेत ना बारीक बारीक, ते काढलेले आहेत आणि आत्ता आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत. तर बघू शकता, ह्याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे वरच्या मेन कापडाला. आता ते व्यवस्थित करून घेऊयात. तर पट्टीची रुंदी बघू शकता. तर पट्टीची रुंदी मी घेतलेली आहे 3 इंच. तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं जोडलेलं आहे. तर आता आपण एक साईडला फोल्ड करून घेणार आहोत. तर ही झाली लूप पट्टी आणि ही आहे हुक पट्टी. तर हुक पट्टीला ना तुम्ही बघू शकता, हा काठ आहे, त्यामुळे आपल्याला फोल्ड करायची काही गरज नाही आहे. जर अशा पद्धतीचा काठ असेल तर तुम्ही दुमड घेऊ नका, डायरेक्ट तसंच जोडा. इथून कापड उसवलं जात नाही किंवा सुतं निघत नाही आहे. कारण ही जी पद्धत आहे ना, ही खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं कसं होतं की अगोदर तुम्हाला सगळं तयार करून मग कटिंग मधनं कट मारला आणि मग हुकलूक पट्टी जोडली तरीसुद्धा खूप सोपं जातं, म्हणजे दुसऱ्या पद्धतीपेक्षा. तर आता आपण काय करणार आहोत, इथे वरच्या साईडला आपल्याला 5 इंच असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर इथून टीप मारायला सुरुवात करायची आहे. बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे. इथेही आपल्याला तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला असं पूर्ण असं हे करून व्यवस्थित हे बघू शकता, असं फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. वाटलं सर तुम्ही जर फोल्ड करताना प्रॉब्लेम येत असेल तर अशी टीप व्यवस्थित मारून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लूप पट्टी तयार करायची आहे. तर खालच्या पण साईडला अशी टीप मारून घ्या. आणि नंतर आपल्याला ह्या साईडला पण टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघू शकता, ही अशी लूप पट्टी आपली जोडल्या गेलेली आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. आता आपण जोडणार आहोत हुक पट्टी. तर हुक पट्टीला आपल्याला खालच्या साईडला 5 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. नंतर व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. इथेही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे गळ्याच्या इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर आता पूर्ण हे असं कापड ढकलून आपल्याला त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे.
इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. दोन्हीची उंची एकसारखी आली की नाही ते पण चेक करून घ्या. तर बघू शकता की अशा पद्धतीने आपली लूप पट्टी जोडल्या गेलेली आहे. कारण मेन कापड असेल त्याला अस्तर लावून अशा पद्धतीने लूप पट्टी जोडून घ्या. फिनिशिंग सहित आणि खूप सुंदर अशी आपली लूप पट्टी जोडल्या गेलेली आहे. आणि हुक पट्टी पण बघू शकता तुम्ही, आतून पण बघू शकता किती फिनिशिंग सहित जोडल्या गेलेली आहे व्यवस्थित. आणि इथून पण बघा व्यवस्थित आपली टीप आलेली आहे. ह्या साईडला पण आपली व्यवस्थित टीप आलेली आहे. त्याच्यानंतर चेक पण करून घ्या दोन्हींची पण उंची एकसारखी आलेली आहे की नाही. नाहीतर काय होतं, हुक लूप लावल्यानंतर म्हणजे अंगात ज्यावेळेस ब्लाऊज घातलो त्यावेळेस कमी जास्त होतं आणि ते फार खराब दिसतं. त्यामुळे व्यवस्थित अगोदर चेक करून घ्या. आणि जी पट्टी जर कमी जास्त होत असेल तर ती कट करून परत व्यवस्थित कापड घेऊन व्यवस्थित पट्टी परत जोडून घ्या. तर बघू शकता ही अशा पद्धतीने आपली हुकलूक पट्टी जोडल्या गेलेली आहे. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही जोडू शकता. मी पहिली पद्धत सांगितली आणि ही दुसरी पद्धत. ही जी पद्धत आहे ही खूप सोपी आहे. अगोदर सगळं तयार करायचं, मधून कट मारायचा आणि नंतर हुकलूक पट्टी जोडायची. ही अगदी 5 मिनिटामध्ये, 5 मिनिटापेक्षा पण अगोदर ही हुकलूक पट्टी आपली जोडून होते. तर बऱ्याच वेळा मी फ्रंट साईडला हुकलूक पट्टी कशी जोडायची हे मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आज हे बॅक साईडला तुम्ही हुकलूक पट्टी फिनिशिंग सहित कसं जोडायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीही जर हुकलूक पट्टी बॅक साईडला लावणार असाल तर या पद्धतीने नक्की लावून बघा. खूप फिनिशिंग सुंदर येतं आणि कमी वेळेमध्ये आपली हुकलूक पट्टी तयार होते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.